संघर्षासह परिश्रमाची स्थिती तरी भरपूर लाभाची प्राप्ती। कोशिश कर हल निकलेगा, कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा। अर्जुन के तीर सा सच मरुतल से भी जल निकलेगा, मरुतल से भी जल निकलेगा। धनुरास म्हणजे एक ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करणारी रास होय। एक विशिष्ट ध्येय ठरवलं की तुमचं संपूर्ण लक्ष हे केवळ तुमच्या ध्येयावर असतं। त्या पद्धतीने 2025 हे नववर्ष तुमच्यासाठी येणार आहे। विशेष बाब म्हणजे 2025 हे वर्ष अंकशास्त्रानुसार मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत येतं आणि मंगळ ग्रह तुमच्यासाठी कारक ग्रह मानला जातो। तो तुम्हाला अनेक शुभ फळं देत असतो आणि म्हणून 2025 हे नववर्ष धनु राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2025 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण धनु राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत। सोबतच नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। याशिवाय एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2025 हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न लिहा। प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू, म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा। नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिष प्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते। येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ शुभ आहे, कोणत्या काळात सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात। आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो। त्यानुसार आज आपण धनु राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया। लढवय्या लोकांची रास म्हणून धनु राशीची ओळख आहे। हाती धनुष्यबाण घेतलेला, कमरेपासून वरती डोक्यापर्यंत शरीराचा अर्धा भाग मनुष्याचं शरीर असलेला आणि कमरेच्या खालचा अर्धा भाग हा घोड्याचा शरीर असलेला, अशी दोन देहाची आकाशात ताऱ्यांनी तयार झालेली आकृती ही धनुरास म्हणून ओळखल्या जाते। धनुर्धारी मनुष्य हे लढाऊपणाचं द्योतक, तर अश्व म्हणजे घोडा हा रुबाब व चपळपणाचं गुणदर्शक मानण्यात येतो। ही राशी आशावादाचं प्रतीक असून तिचा मूळ स्वभाव हा लढवय्या आहे। धनु राशीचे स्वामी गुरु महाराज आहे। त्यांच्या प्रभावामुळे जातक हा धार्मिक व सात्विक प्रवृत्तीचा असतो। अधिकारप्रिय, न्यायप्रिय, करुणामय, सदैव आपल्या मर्यादेत राहणं या लोकांना आवडतं। विद्या अर्जित करण्याची त्यांना विशेष आवड असते। सदैव शांत राहणं हा त्यांचा स्वभाव असला तरी ते फार अभिमानी असतात। कोणतंही कार्य करताना ते बुद्धिमत्तेचा सर्वांना परिचय करून देतात। ते नेहमी आपल्या आदर्श आणि सिद्धांतावर चालतात। त्यानुसार ते या जीवनात यश संपादन करून यशाचा आनंद उपभोगतात। धनु राशीचे लोक इतरांसाठी नेहमी आदर्श असतात, मात्र ते स्वतः आपल्या कामासाठी कोणावर विश्वास ठेवत नाही। परोपकारी स्वभावामुळे ते समाजात मान सन्मान मिळवण्यास पात्र होतात। धनु जातकांना सन्मान मिळण्याचं अजून एक कारण म्हणजे ते आपल्या शत्रूंशी देखील प्रेमाने आणि सभ्यतेने भेटतात, वागतात। आपल्या व्यावहारिक कौशल्यामुळे मित्र व सहकाऱ्यांमध्ये सन्मान मिळवतात। एकाग्रतेने लक्ष भेदण्याच्या कलेमध्ये ते निपुण असतात। मात्र असं असतानाही त्यांना व्यवसाय व प्रेम या दोन्हीमध्ये शत्रूंचा सामना करावा लागतो, कारण चांगल्या व्यक्तीच्या स्वभावाचा दुरुपयोग करणं किंवा त्याचा गैरफायदा घेणं हा मानवी स्वभाव आहे। आपल्या सगळ्या स्वभावांचे परिणाम धनु जातकांना भोगावे लागतात। अशा या धनु राशीसाठी 2025 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील ते आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावं, कारण 60% राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे भविष्य लागू पडतं। 2025 या नववर्षात
धनु राशीसाठी काही घटना या नक्कीच घडतील. त्यातील पहिली विशेष घटना सांगायची म्हणजे 29 मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील. चतुर्थ स्थानात येणारे शनिदेव अतिरिक्त परिश्रम करायला भाग पाडतील. नोकरीमध्ये अस्थैर्याचं वातावरण निर्माण होईल. व्यवसायात नुकसान होईल का अशी भीती तुमच्या मनात निर्माण होईल, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिश्रम करण्याच्या दृष्टीने अधिक कार्यरत होईल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे 14 मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील. ती घटना तुमच्यासाठी शुभ ठरेल. सप्तम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची शुभदृष्टी एकाच वेळी तुमच्या राशीवर, तुमच्या लाभस्थानावर, तुमच्या परिश्रम स्थानावर असेल. म्हणजे तेव्हा ते पत्रिकेतील 12 स्थानांपैकी 4 स्थानं एकाच वेळी शुभ करणार आहे. त्यामुळे 14 मे रोजी होणारं हे गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. यानंतर अजून एक महत्त्वाचा विभाग तुमच्या बाबतीत होईल. तो म्हणजे राहू ग्रह, की जो गेली 1.5 वर्ष तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान असल्यामुळे घरातील सौख्य कमी झालेलं होतं, तो राहू तुमच्या तृतीय स्थानात जाणार आहे. उपचय स्थान असल्यामुळे ते स्थान राहूला विशेषत्वाने मानवतं. तो तुमच्या परिश्रमांना सकारात्मक दिशा देतो. त्याची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. म्हणजे एकंदरीत विचार केला असता जे मोठे गोचर आहेत, ज्या घटना निश्चितपणे घडणार आहेत, त्यापैकी अनेक घटना तुमच्यासाठी शुभ राहणार आहेत असं आपण म्हणू शकतो. याशिवाय महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेव मालव्य राजयोग निर्माण करणार आहेत. जवळपास 4 महिने शुक्रदेव तिथेच राहणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की शुक्रदेव 25 दिवस किंवा 1 महिन्यात राशी परिवर्तन करतात. मात्र या काळात ते 4 महिने तुमच्या चतुर्थ स्थानात राहून तुमचं वास्तुसौख्य समृद्ध करतील. व्यवसायातून अर्थलाभ देतील. शुक्र हा भौतिकतेचा कारक आहे. त्यानुसार भौतिक सुखांमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी होणं, वास्तूचं नूतनीकरण करणं, अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याहून विशेष बाब म्हणजे 27 फेब्रुवारी ते 7 मे या काळात बुध ग्रह जो तुमचा सप्तमेश आहे आणि दशमेश आहे, तो देखील तुमच्या चतुर्थ स्थानात येईल. त्यामुळे तिथे एकाच वेळी मालव्य राजयोग, लक्ष्मी योग आणि केंद्र त्रिकोण योग संबंध असलेला लक्ष्मीनारायण योग असे 3 मोठे राजयोग चतुर्थ स्थानात घडून येतील. त्यामुळे गेली अनेक वर्ष सातत्याने तुम्ही जो संघर्ष करीत आहात, रोज नवीन समस्यांचा जो तुम्ही सामना केला आहे, त्या सर्वातून बाहेर पडण्याचा हा काळ असेल. तसंच पुढील वाटचाल सुखद आणि समृद्ध होणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नववर्षाचं नियोजन करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. धनु राशीचे स्वामी गुरुदेव या नववर्षात तब्बल 3 वेळा राशी परिवर्तन करणार आहेत. सामान्यपणे गुरुदेव एका राशीत 13 महिने असतात. मात्र यावर्षी ते एका राशीत 3 वेळा राशी परिवर्तन करणार आहे. त्याला कारण म्हणजे 14 मे नंतर अत्यंत अतिचार गतीने कर्क राशीत जातील. कर्क राशीत गेल्यानंतर 5 अंश चालतील. पुन्हा वक्री होऊन मागे मिथुन राशीत येतील. त्यानंतर पुन्हा एकदा अतिचार गतीने पुढे जातील. या पद्धतीने येणाऱ्या काळात त्यांची वाटचाल आहे. म्हणजे अतिचार गती आणि वक्री गती ही तुमच्या राशी स्वामीची वाटचाल करण्याची एक सिस्टीम राहील, जिचा तुम्हाला प्रचंड त्रास होईल. कारण गुरु हा देणारा असतो. तो तुमचा राशी स्वामी असल्यामुळे गुरुचं गोचर आणि त्याची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. असे हे गुरुदेव जेव्हा अतिचार गतीने वाटचाल करतात, तेव्हा एखादा व्यक्ती जसं पळत पळत किंवा घाईघाईत एखादं काम पूर्ण करतो, त्या पद्धतीने ते शॉर्टकटमध्ये कार्य करतील. जेव्हा ते वक्री होतात तेव्हा तीव्रतेने काम करतात. म्हणजे सामान्य पद्धतीने काम न करता अत्यंत घाईघाईत किंवा अत्यंत तीव्र गतीने काम करणं हे गुरुदेवाचं या वर्षाचं एक फलित राहील, ज्याचा त्रास धनु जातकांना मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. म्हणून स्वतःची योग्य ती काळजी घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी नववर्ष धनलाभाचे आहे असं म्हणू शकतो. कारण या नववर्षात तुमचे लाभेश उच्चीचे होतील. धनेश देखील शुभ स्थितीत असतील. त्यामुळे धन प्राप्त होणं, लाभ प्राप्त होणं, त्यातून योग्य प्रमाणात बचत होणं, या दृष्टीने नववर्ष तुमच्यासाठी लाभाचं राहील असं आपण म्हणू शकतो. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या.
पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. वर्षाच्या सुरुवातीला ते तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहेत, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. 29 मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील. म्हणजे सुरुवातीला 3 महिने तुम्ही प्रचंड परिश्रम कराल, हार्डवर्क कराल आणि नंतरचे 9 महिने स्मार्ट वर्क कराल. ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील परिश्रमाचं, महत्त्वपूर्ण कामांचं योग्य ते नियोजन करा, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनु राशीच्या जातकांसाठी नववर्ष अत्यंत शुभदायक म्हणता येईल, कारण शनिदेव जेव्हा तुमच्या चतुर्थ स्थानात येतील तेव्हा अनेक ग्रह चतुर्थ स्थानात येणार आहे. विशेषतः मित्रग्रह मानले जाणारे शुक्र, बुध, शनी हे तीनही ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानात येतील. जलतत्वात सर्व ग्रहांचं प्राबल्य असेल तर तुमची रास ही अग्नितत्वाची रास आहे. त्यामुळे कुठेतरी उत्साहावर विरजण जरी पडलं तरी सुखाने, समाधानाने, स्मार्ट पद्धतीने कार्य करणं, परिश्रम करणं हा विभाग प्रामुख्याने समोर येईल, जो तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. त्यामुळे वास्तुसौख्य निर्माण होणं, वाहन सौख्य निर्माण होणं या सकारात्मक गोष्टी घडून येतील. घरातील वातावरणात आनंद निर्माण होईल, घरातील सुखशांती टिकून राहील. म्हणून या काळाचा लाभ घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनु जातक या नववर्षात शिक्षणावर प्रचंड मोठा खर्च करणार आहे. नवनवीन कोर्सेस करतील, नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील, त्यासाठी मोठा परिश्रम करतील, यशस्वी होतील. संततीपासून सुखाचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. मात्र 2025 मधले 6 महिने प्रेमात फसवणूक होण्याचा एक वेगळाच योग तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. किंबहुना आयोजित विवाह करीत असताना देखील विवाहानंतर एखादी गोष्ट समोर येणं हा विभाग इथे घडून येत आहे. म्हणून त्या दृष्टीने जागरूक राहणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी या नववर्षात आर्थिक लाभाचे अनेक योग निर्माण होणार आहेत. केलेल्या कार्यातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल, धनलाभ होईल. इतकेच नव्हे तर धनसंचय देखील होईल. मात्र नोकरीमध्ये स्थैर्य वाटणार नाही. एखाद्या दिवशी तुमच्यावर कामाचा प्रचंड भार असेल तर दुसऱ्या दिवशी कामाची दिशाच सापडणार नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा कामाचा भार निर्माण होईल. त्यामुळे नोकरी व व्यवसायाच्या जागेवर तुमच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून येणार आहे. शांतपणे, सौम्यपणे एका दिशेने कार्य करणं ही जी तुमची नेहमीची कार्यपद्धती आहे त्यात कुठेतरी खीळ बसेल, ज्यामुळे साहजिकच तुम्हाला तणावाचा सामना करावा लागेल. असं जरी असलं तरी नोकरी व्यवसायाचा आपला मुख्य उद्देश धनप्राप्ती हाच असतो. तो तुमचा उद्देश नक्कीच पूर्ण होणार आहे. म्हणून शांतपणे आलेल्या परिस्थितीचा सामना करावा, स्वतःची उन्नती साध्य करून घ्यावी हा सल्ला देण्यात येत आहे. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी नववर्ष अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलं आहे असं म्हणू शकतो. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात मालव्य राजयोग, लक्ष्मी योग, केंद्र त्रिकोण योग असे 3 मोठे राजयोग निर्माण होत आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. तसंच 18 मे रोजी राहू ग्रह तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. उपचय स्थान असल्यामुळे ते राहूला विशेषत्वाने मानवतं, म्हणून तो देखील एक अत्यंत मोठा शुभ संकेत असेल. थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात आपल्या कर्माच्या बाबतीत थोडं जागरूक राहणं धनु जातकांसाठी आवश्यक राहील, कारण स्वतःच्या हातून स्वतःचं नुकसान होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. धनु राशीसाठी कर्म अधिपती बुधदेव आहे. ते सामान्यपणे 30 दिवसांमध्ये राशी परिवर्तन करतात. मात्र या नववर्षात त्यांचं गोचर थोडं वेगळं असणार आहे. म्हणजे फेब्रुवारी ते मे एवढा दीर्घ काळ ते मीन राशीत राहणार आहे. मीन राशीत बुधदेव नीचीचे होतात, ज्यामुळे त्यांचा एक नकारात्मक प्रभाव घडून येईल. मात्र उच्चीचे असलेले शुक्रदेव त्यांचा नीचभंग करणार आहे.
म्हणून कुठेतरी त्याचा सकारात्मक फळ प्राप्त होतील. त्यासाठी धनु जातक दशम स्थानातील केतूमुळे स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेऊ शकतात. आणि बुधदेव जेव्हा नीचीचा होईल तेव्हा जर तुम्ही स्वतःची इच्छाशक्ती प्रबळ केली तर लक्ष्मीनारायण राजयोगाचा फायदा तुम्हाला होईल. नुकसान न होता लाभाच्या संधी प्राप्त होतील, ही बाब लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. शुक्रदेवांचं या नववर्षातील गोचर महत्त्वपूर्ण असणार आहे. विशेष बाब म्हणजे 28 जानेवारी ते 31 मे असे 4 महिने ते उच्चीचे असणार आहेत. तिथे ते तुमच्यासाठी मालव्य राजयोग निर्माण करतील. जसं आपल्याला माहिती आहे की शुक्रदेव हे भौतिकतेचे कारक आहे, ते तुमचे लाभेश देखील आहे. असा ग्रह जेव्हा उच्चीचा होतो, मोठा राजयोग निर्माण करतो, तेव्हा त्याची अत्यंत शुभ फळं प्राप्त होतात, जी या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. थोडक्यात कितीही अडथळे आले, अडचणी आल्या तरी या नववर्षात मोठा लाभ नक्कीच प्राप्त होणार आहे. हे नववर्ष मंगळ ग्रहाचं वर्ष आहे, म्हणजे तुमच्या राशी स्वामीचं मित्राचं वर्ष देखील आहे. या कारणाने देखील नववर्ष लाभाचं राहील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्यय अधिपती वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या अष्टम स्थानात नीचीचे आहेत. त्यामुळे अर्थातच अडथळे, अडचणी, संघर्ष हा विषय निर्माण होणार आहे. मात्र धनु जातकांसाठी हा विषय कधीच नवीन नसतो. धनु ही अग्नितत्वाची आणि गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास आहे. त्यामुळे सतत संघर्ष करणं, संघर्ष करून यश प्राप्त करणं हा तुमच्या स्वभावातील एक सहज भाग आहे. तेच यावर्षी देखील घडेल. यावर्षी इतर ग्रहांच्या सहकार्यामुळे बऱ्यापैकी लाभप्राप्ती, अर्थप्राप्ती, यशस्वीता, सौख्य हे तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता आपण 2025 या नववर्षातील कोणता काळ तुमच्यासाठी शुभ राहील, कोणता काळ अशुभ राहील हे समजून घेऊया. त्यामध्ये अगदी सर्वांनाच मी प्रामुख्याने सूचना देऊ इच्छिते की या नववर्षात सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्यावी. शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा, फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा शुभ राहील. अशुभ काळाच्या दृष्टीने एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवाडा, जून महिन्याचा पहिला पंधरवाडा आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा अशुभ राहील. हे शुभ अशुभ असे दोन्ही कालखंड लक्षात घेऊन या वर्षातील महत्त्वपूर्ण गोष्टींचं नियोजन करा. उपाय सांगत असताना आपण प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो, परंतु 2025 नववर्षातील उपायांचा विचार केला असता या वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. कारण 2+2+5 म्हणजे 9 अंक येतो. अंकशास्त्रानुसार 9 अंक मंगळदेवाचा आहे. त्यानुसार 2025 या वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार आहे. विशेष बाब म्हणजे या वर्षात मंगळ ग्रह 4 महिन्याच्या वर नीचीचा राहील. त्यामुळे अशा काळात की जेव्हा राहू, केतू, शनी आणि मंगळ चारही ग्रह विविध समस्या दाखवित आहे, त्या काळात जर आपण भगवान शिव यांची आराधना केली तर ती लाभदायक ठरेल. याशिवाय समूह शक्ती हा विषय महत्त्वाचा ठरतो. म्हणजे समूह शक्तीने जेव्हा एखाद्या मंत्राचा उच्चार करतो, जप करतो, तेव्हा त्याची सामूहिक प्रभाव घडून येतो, जो सर्वांसाठी लाभदायक ठरतो. त्यानुसार सर्व राशींना, सर्व व्यक्तींना, आपल्या चॅनलवरील प्रत्येक सबस्क्रायबरला मी सांगू इच्छिते की तुम्ही दररोज ओम होम जूम सह, ओम भूर्भुवः स्वः, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षीमामृतात् स्वभुवं भूम ओम सह जू होम ओम. हा महामृत्युंजय मंत्र किमान 11 वेळा म्हणावा. या सामूहिक मंत्र जापाचा एक वेगळा प्रभाव घडून येईल. तो प्रभाव थेट तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि तुमच्या देशाला लाभदायक ठरेल, म्हणून नक्की करा. अशा प्रकारे सिंह राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता थांबूया.
पुढील भागात पुढील राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.